लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण नवीन ई-के-वाय-सी कधी? प्रत्येक लाडक्या बहिणी तेच विचारत आहेत की आम्हाला संधी कधी मिळणार आहे. म्हणजेच काय, ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नाही त्या संख्यामध्ये 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी होते की ज्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते मिळाले नव्हते. त्यामध्ये एक पर्याय काढण्यात आला, तो म्हणजे काय की दुरुस्ती प्रक्रिया. ई-के-वाय-सी चुकलेल्या लाडक्या बहिणींना पर्याय निघाला आहे, तो म्हणजे दुरुस्ती प्रक्रियेसाठी. पण ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, ज्यांची झालीच नाही त्या लाडक्या बहिणींना काय, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक ना एक पॉईंट सगळी सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केली जाते. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. नवीन ई-के-वाय-सी कधी? तर ज्यावेळेस ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू केली त्यावेळेस आपली जी वेबसाईट आहे त्यावरती ही जी अपडेट आहे ती देण्यात आली होती. ई-के-वाय-सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे. व ही जी ऑप्शन आहे हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे सरकारकडे एकच विनंती आहे. आता बघा, यामध्ये 2 ते 3 ऑप्शन देण्यात आलेला आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे, ई-के-वाय-सी करताना चूक झाल्यामुळे किंवा ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे ऑप्शन देण्यात आले होते. तर आत्ता का बरं नाही? ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांच्यासाठी सुद्धा आता पर्याय देण्यात आलं पाहिजे आहे. कारण यांना सुद्धा ही जी वेबसाईट होती त्यावेळेस जे पर्याय निवडताना चुकीचं पर्याय निवडलं होतं त्यांना सुद्धा 31 डिसेंबरपर्यंतच संधी होती. परंतु सरकारने दुरुस्ती प्रक्रियेसाठी पुन्हा 31 मार्चपर्यंत संधी देण्यात आलेली आहे. मग ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झालीच नाही त्या लाडक्या बहिणींना सुद्धा संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. इथं तुम्ही जेव्हा ऑप्शन ॲड करू शकला होता ते आता नवीन वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही ऑप्शन ॲड करू शकता. किमान 15 दिवसांची तरी लाडक्या बहिणी मागणी करत आहेत. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, ई-के-वाय-सी चुकलेल्या लाडक्या बहिणींना पर्याय न केलेल्यांचं काय? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025पर्यंत सर्व लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक होते. ज्या महिलांची ई-के-वाय-सी केली पण चुकीचा पर्याय निवडला गेल्याने महिलांना लाभ बंद झाला. आता या महिलांना ई-के-वाय-सी करण्यासाठी शासनाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकली आहे तेच फक्त लाडके आहेत का? ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांनी मतदान दिलं नाही का? चुकीचं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा, बरोबर वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नाही, OTP प्रॉब्लेममुळे असो, सर्व्हर डाऊन आहे किंवा शेवट जी वेबसाईट आहे ते सुरू नव्हते किंवा सुरुवातीला सुद्धा हँग होत होते वेबसाईट, यामध्ये काही खोटं नाही. त्या लाडक्या बहिणीने मतदान केलं नाही का? त्या लाडक्या बहिणींना गरज नाही का? सरकारची फक्त लाडक्या बहिणी म्हणजे त्याच लाडक्या बहिणी नाहीत का? हे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता या महिलांना ई-के-वाय-सी करण्यासाठी शासनाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परंतु ज्या महिलांची ई-के-वाय-सी केलीच नाही अशांना कुठलाही पर्याय नसल्याने त्या या योजनेतून बाद ठरणार आहेत. तर लक्षात घ्या, ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांचे 1500 रुपये कायम बंद होणार आहे. त्यामुळे सरकारने नक्कीच विचार करायचा आहे. यामध्ये गरीब महिला आहेत, त्यानंतर गावाकडच्या ज्या महिला आहेत, ज्यांना म्हणजे शिकलेल्या नसलेल्या महिला, ज्यांना नॉलेज नाही, माहिती नाही की ई-के-वाय-सी बद्दल, ठीक आहे, त्यांना त्याबद्दल माहितीच नाही, त्या लाडक्या बहिणीसुद्धा राहिल्या आहेत. मग त्यांची काही चूक आहे? तर त्यांच्यासाठी आता पैसे बंद झाले तर आत्ता माहिती झालं आहे, तर त्यांना नक्कीच इथे काय दिली पाहिजे आहे? एक संधी दिली पाहिजे आहे. नक्कीच ई-के-वाय-सी करण्यासाठी एक संधी दिली पाहिजे आहे. कारण माहितीच नव्हतं ना, त्यांच्यापर्यंत माहितीच पोहोचली नव्हती. तर आता पैसे बंद झाल्यानंतर ज्यावेळेस चौकशी सुरू केली त्यावेळेस नक्कीच इथे त्यांना हे माहिती झालं आहे. तर आता नक्कीच लाडक्या बहिणी काही चूक करणार नाही, ई-के-वाय-सी प्रक्रिया करतील. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने लाभार्थी प्रत्येक महिलेला ई-के-वाय-सी अनिवार्य केली होती. तर 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर अशा तारीख आहे ती सुरुवातीला देण्यात आली होती. मात्र संकेतस्थळ चालत नसल्याने किंवा ई-के-वाय-सी होत नसल्याने अनेक तक्रारी महिलांनी केल्या. लाडक्या बहिणीची ही ओरड पाहता तारीख वाढून 31 डिसेंबर 2025पर्यंत करण्यात आली आहे. तर बहुतशा महिलांनी ई-के-वाय-सी केली, मात्र या ई-के-वाय-सीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्याने जिल्ह्यातील
जे काही 50,000पेक्षा जास्त 54,000 महिलांची KYC चुकली. त्यामुळे संपूर्ण राज्यात झालेल्या गदारोळानंतर शासनाने KYC चुकलेला बघा त्या लाडक्या बहिणींनी आवाज उठवला. मग बाकीची ज्यांची KYC झाली नाही त्यांनी आवाज उठवला नाही का? त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आपण दररोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की आम्हाला KYC पर्याय द्या. ज्या लाडक्या बहिणीची KYC झाले नाही त्या लाडक्या बहिणी नाहीत का? KYC चुकलेल्या महिलांबाबत ज्यांची KYC केलेली नाही अशा महिलांनी KYC साठी करण्याची संधी मिळेल अशी आशा या महिलांना होती. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पोर्टलवर गेल्यानंतर ज्या महिलांनी यापूर्वी KYC केली नाही अशांनी आधार नंबर टाकल्यानंतर लगेच स्क्रीनवर एक एरर येत आहे. त्यामध्ये यादीमध्ये नसलेले तुम्ही KYC करू शकत नाही. तुम्हाला सुद्धा हा एरर येतोय का? तुमची सुद्धा नावे यादीमध्ये नाही सांगितलं जात आहे का? कारण माझ्याकडे बऱ्याच लाडक्या बहिणीचे मेसेजेस आहेत. आता इथं मी नाही दाखवू शकत, पण बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपल्याला इन्स्टावरती मेसेज करून सांगितलेलं आहे आम्ही गरीब आहोत, आम्ही घरकाम करून असो किंवा आम्ही जे हाऊसवाईफ आहोत किंवा आम्ही इतरांच्या घरी जाऊन काम करतो, धुणे भांडी करतो, आमचे पैसे बंद झालेले आहेत. आम्हाला माहितीच नव्हतं की ही KYC काय असतं किंवा कशी करायची असती किंवा एकल महिला होत्या, परित्यक्ता महिला होत्या, अशा लाडक्या बहिणींना माहितीच नव्हतं. तर सरकारने इकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आहे. कारण काय सरकार काय म्हणतं की लाडकी बहीण योजना ही कोणासाठी आहे की सर्व महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आहे. मग हे कुठे स्वतंत्र कुठे दिलेलं आहे? त्या लाडक्या बहिणींना का बरं देण्यात आलं नाही हे स्वतंत्र? KYC करण्यासाठी नक्कीच सरकारने लक्ष दिलं पाहिजे आहे. आता अमोल ढिगोळे महिला व बालविकास अधिकारी आहे यांचं काय म्हणणं आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणे अनिवार्य होते. अशा ज्या महिलांची KYC चुकली त्यांना शासनाने पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र ज्या महिलांनी KYC केलीच नाही अशा महिलांनी KYC करण्यासंदर्भात कोणतेही पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीत. योजना सुरू झाली होती तेव्हाच अर्ज भरण्याची मुभा होती. त्यानंतर या योजनेमध्ये नवीन महिलांचे समाविष्ट करण्यासाठी कोणतेही पर्याय उपलब्ध नाही. बघा आता काय वयोमर्यादा काय सांगितले आहे 21 ते 65 वर्ष. 2 वर्ष झाले आहे योजना, 1.5 वर्ष म्हणजे काय 2024 मध्ये योजना सुरू झाली होती. आता 2026 फेब्रुवारी महिना चालू आहे. जून जुलैमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. पण आता ज्या लाडक्या बहिणी 21 वर्षाच्या झाल्या आहेत त्यांना सुद्धा ही योजना सुरू करा. ज्यांची KYC झाली नाही त्यांनाही KYC करण्यासाठी पर्याय द्या. तुम्ही पुढं काही सुधारणाच केली नाही आहे. त्याच महिलांना काय होतं की कमी 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 केली जात आहे. त्यामुळे फक्त सरकारने ते महायुती सरकार असो किंवा आपल्या सरकारने लाडक्या बहिणीचा वापर करून घेतला आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. तर आता 31 डिसेंबरपर्यंत ज्या महिलांची KYC केलेली नव्हती अशा महिलांना पुन्हा KYC करण्यासाठी दारे बंद झाले आहेत का असे सुद्धा लाडक्या बहिणी विचारत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा प्रत्येकाने कमेंट करा ज्यांची KYC झाली नाही किंवा ज्यांचे 21 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी सुद्धा सांगायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केली पाहिजे का? तुमच्यासाठी हे 1500 रुपये महत्त्वाचे आहेत का? कारण आपण सर्वांनी एकत्र होऊन काम केलं तर होणार आहे काहीतरी, नाही तर काहीच होणार नाही. शांत बसलो तर काहीच तिथे पर्याय निघणार नाही. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला महत्त्वाचं वाटते का पैसे सुरू राहावं असं वाटते का? लाडकी बहीण योजना सुरू राहावी असं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.